मित्रांनो, मी पुणे जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा खेडेगावात राहणारा एक साधारण कुटुंबातील मुलगा. शिक्षणासाठी मी पुण्यामध्ये भाड्याच्या खोलीत राहायचो. त्यावेळी मी डी.एडचे शिक्षण घेत होतो. मला एकटे राहायला आवडतं असल्यामुळे मी खोलीत एकटाच राहायचो. मी ज्या घरात राहायचो तिथे शेजारी दुसरं कुटुंब भाड्याने राहायचं. त्या कुटुंबात एक ताई मामी होत्या. त्यांचं नाव सुनीता होतं. वय साधारण 36 वर्ष होतं. त्या दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होत्या, म्हणून मी त्यांना सुनीता मामी म्हणायचो. मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा आतून खूप खुश झालो होतो, कारण एवढी सुंदर स्त्री माझ्या शेजारी राहत होती. पण पुढे जाऊन त्यांनी मला जी साथ आणि अनुभव दिला त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यांचे पती प्रकाश हे एका कॉलेजमध्ये शिक्षक होते आणि पुण्यापासून दुसऱ्या गावी नोकरीला होते. त्यांना 2 मुले होती जी शाळेत शिकायला होती. सुनीता मामी खूप मोकळ्या आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्याशी ओळख व्हायला वेळ लागला नाही. रोजचं बोलणं व्हायचं, पण कधी त्यांना वेगळ्या नजरेनं पाहिलं नव्हतं. माझ्या खोलीसमोरच त्यांची खोली होती आणि आमचं बाथरूम कॉमन होतं. माझ्या परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासासाठी सुट्टी होती, त्यामुळे मी बहुतेक वेळा खोलीतच असायचो. सुनीता मामी सकाळी घरातली सगळी गेल्यावर माझ्या खोलीसमोर कपडे धुण्यासाठी यायच्या. तेव्हा आमचं बोलणं व्हायचं. एकदा त्यांनी माझा मोबाईल मागितला, कारण त्यांना कुठेतरी कॉल करायचा होता आणि त्यांच्या मोबाईलमधील बॅलन्स संपलं होतं. मी मोबाईल दिला. नंतर मी आंघोळी करून मोबाईल परत घेतला आणि जेवायला मेसवर गेलो. तेव्हा मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी उचलला, पण समोरून कोणी बोलत नाही. मी फोन कट केला. थोड्या वेळाने पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आला. मी उचलला तर एक गोड आवाज आला, हॅलो, ओळखलं का? मी म्हणालो, नाही. त्या म्हणाल्या, अरे तुम्ही तर आम्हाला विसरलात. मी गोंधळलो. माझी तर कोणत्याही मुलीशी मैत्री नव्हती, मग ही कोण? मी विचारलं, तुम्ही कोण? पण कॉल कट झाला. मी अस्वस्थ झालो. कोण असावं हे? दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे ब्रश करत खोलीच्या दारात बसलो होतो. सुनीता मामू कपडे धुण्यासाठी आल्या. माझ्याकडे पाहून त्या हसल्या. मीही हसलो. मग त्या कपडे धुवायला लागल्या. आमचं बोलणं सुरू होतं, पण त्या आज जरा जास्तच मनमोकळेपणाने बोलत होत्या. मी त्यांच्याकडे पाहत होतो. माझी नजर वारंवार त्यांच्याकडे जायची. मला खूप विचित्र वाटत होतं, पण माझी नजर त्यांच्यावरून हटत नव्हती. त्यांनाही हे लक्षात घेतलं, पण त्या काही बोलल्या नाही. असंच 2-3 दिवस गेले. आता माझे विचार त्यांच्याबद्दल बदलत होते. मी त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत होतो. काही ना काही कारण काढून त्यांच्याशी बोलत राहायचो. कदाचित त्यांच्या बाजूने असंच काहीचं होतं. एकदा संध्याकाळी त्यांच्या खोलीत काही पॅकिंग चाललं होतं. मी विचारलं, मामी, तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का? त्या म्हणाल्या, मामा आणि मुलं 5 दिवसासाठी गावाला जाणार आहेत. मी एकटीच घरी असेन. मला हेच हवं होतं. रात्री मामा आणि मुलं निघून गेले. मी जेवायला जायला निघालो तेव्हा मामीने विचारलं, कुठे चाललास? मी म्हणालो, जेवायला. त्या म्हणाल्या, मी जेवण बनवते, माझ्यासोबत जेव. मी हो म्हणालो. मी माझ्या दारात बसलो आणि त्या समोर उभ्या होत्या. मी म्हणालो, तुम्हीही बसा. त्या माझ्या शेजारी बसल्या. दार लहान होतं, त्यामुळे त्या माझ्या जवळ चिटकून बसल्या. मला खूप वेगळं वाटत होतं आणि थंडीतही घाम येत होता. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं, इतक्या थंडीत तुला घाम कसा येतोय? मी असंच काहीतरी उत्तर दिलं. मग जेवण बनवायला गेल्या. मीही त्यांच्या मागे स्वयंपाकघरात गेलो. त्या खाली बसून पोळ्या करत होत्या आणि मी त्यांच्याकडे टक लावून पाहत होतो. त्यांना हे समजलं, पण त्या आपल्या कामात मग्न होत्या. आम्ही एकत्र जेवलो, थोडं बोललो आणि मग माझ्या खोलीत झोपायला गेलो. रात्री साधारण 11 वाजले असतील तेव्हा कुणीतरी दार ठोठावलं. दार उघडलं तर समोर सुनीता मामी. त्या म्हणाल्या, मला झोप येत नाहीये. मला झोप येत नव्हती, कारण मी त्यांच्याच विचारात होतो. मी विचारलं, मी काय करू? त्या म्हणाल्या, चल माझ्या खोलीत बसून गप्पा मारू. आम्ही त्यांच्या रूममध्ये गेलो. त्या बेडवर टेकल्या आणि मी त्यांच्या शेजारी बसलो. गप्पा मारताना मी त्यांना त्या अनोळखी कॉलची गोष्ट सांगितली. त्या मनातल्या मनात हसत होत्या. मला वाटलं काहीतरी गडबड आहे. मी त्याच नंबरवर कॉल केला आणि त्याची पोलखोल झाली. त्या मला म्हणाल्या, असंच मजेसाठी केलं होतं.
मीही मजेत म्हणालो. त्या कॉलमुळे मी काय स्वप्न पाहिली त्या विचारू लागल्या. कसली स्वप्न? बोलता बोलता मी हळूहळू त्यांच्या शेजारी टेकलो. आमचं हसणं खिंदाळणं सुरू होतं. त्यांच्या शेजारी टेकल्यामुळे माझ्या मनात भावना दाटून आल्या होत्या. तेवढ्यात लाईट गेली. दोघांच्या मनात एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला होता. पण पुढे पुढाकार कोण घेणार? सुनीता मामी म्हणाल्या, मेणबत्ती आणते, आणि उठल्या. उठताच त्यांचा हात सटकला आणि त्या माझ्यावर पडल्या. मी त्यांना आधार देण्याच्या बहाण्याने धरून उठवायला लागलो. तेव्हा आमचा एकमेकांना स्पर्श झाला. त्यांना समजलं होतं. त्या मेणबत्ती आणायला गेल्या, पण मेणबत्ती सापडली नाही म्हणत परत आल्या. बेडवर दुसऱ्या बाजूला जायला लागल्या. तेव्हा माझा पाय त्यांच्या पायाला अडकला आणि त्या पुन्हा माझ्यावर पडल्या. यावेळी आमचं बंध अधिकच घट्ट झालं. आमचं बोलणं थांबलं होतं. दोघेही भावनेच्या भरात वाहून गेलो होतो. मग मी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांनीही माझी साथ दिली. कोणी काही बोललं नाही. आम्ही दोघेही त्या क्षणात हरवून गेलो होतो. तो माझ्यासाठी अगदी पहिलाच अनुभव होता आणि मला खूप छान वाटत होतं. त्याही त्या सुंदर क्षणाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक होत्या. काही वेळाने आम्ही दोघेही थकलो. त्यांनी रुमालाने सर्व साफ केलं. मग आम्ही बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झालो आणि शांतपणे झोपलो. सकाळी 5:30 वाजता जेव्हा माझी झोप मोडली तेव्हा सुनीता मामींच्या त्या गोड हसण्याने माझं मन पुन्हा धडधडायला लागलं. मामी म्हणाल्या, मन भरलं नाही का? त्यांचा तो खोडकर प्रश्न आणि डोळ्यामधील ती चमक मला अजूनही आठवते. मी हसत म्हणालो, जन्नत तर आता मिळाली आहे, मन कसं भरेल? त्या हसल्या आणि म्हणाल्या, बरं मग बघू तुझी जन्नत किती टिकते. त्या सकाळी आम्ही पुन्हा एकदा त्या सुंदर क्षणाचा अनुभव घेतला. तो अनुभव इतका तीव्र होता की मी स्वतःलाच विसरलो होतो. सुनीता मामींनीही त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला. सकाळी 7 वाजता आम्ही माझ्या खोलीत परतलो. मनात विचारांचा गोंधळ होता. एकीकडे नवीन अनुभूती मला सुखावत होती, तर दुसरीकडे मनात प्रश्न उभे राहत होते. सुनीता मामीसारख्या प्रौढ, अनुभवी आणि मनमोकळ्या स्वभावाच्या व्यक्तीशी माझे हे नातं कुठे घेऊन जाणार होते. पण मी ठरवलं की जास्त विचार करायचा नाही. जो क्षण मिळाला आहे तो जगायचा. दिवसभर मी अभ्यासाचा बहाणा करत खोलीत बसलो होतो, पण माझं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं. सुनीता मामीचा चेहरा, त्यांचं हसणं, त्यांचा तो खोडकर आवाज माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हता. दुपारी जेवायला मेसवर गेलो तेव्हा मला त्यांचा मेसेज आला, जेवण झालं का? माझ्याकडे ये, मी काहीतरी खास बनवलंय. मी लगेच मेसवरून परतलो आणि त्यांच्या खोलीत गेलो. त्यांनी खरंच मस्त चिकन फ्राय आणि चपात्या बनवल्या होत्या. एकत्र जेवलो आणि जेवताना त्यांनी मला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगायला सुरुवात केली. त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या 18 वर्षाच्या होत्या. मामाचा स्वभाव खूप शांत होता, पण एका अपघातानंतर त्यांचं वैवाहिक आयुष्य जवळपास थांबलं होतं. सुनीता मामीच्या डोळ्यात त्यावेळी एक वेगळीच उदासीनता दिसली. मी त्यांचा हात हलकेच धरला आणि म्हणालो, मामी तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. इतक्या कठीण परिस्थितीतही तुम्ही हसत राहता. त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे आयुष्य हे तसं जगायचं, नाहीतर काय रडत बसायचं. पण त्यांच्या हसण्यामागे लपलेली ती थोडीशी हुरूर मला जाणवली. त्या क्षणी मला वाटलं की कदाचित मी त्यांच्यासाठी फक्त क्षणभंगूर आकर्षण नाही, तर त्यांच्या मनात माझ्याबद्दल भावना निर्माण झाल्या आहेत. संध्याकाळी आम्ही पुन्हा गप्पा मारायला बसलो. त्या मला त्यांच्या कॉलेजच्या आठवणी सांगत होत्या. त्यावेळी मी खूपच मनमोकळी होते आणि आमच्या गावात अनेक मुलं माझ्यावर फिदा होती, पण मी कधी कोणाला भाव दिला नाही. त्या म्हणाल्या आणि माझ्याकडे पाहत डोळा मारला. मी हसत म्हणालो, मग मला का भाव दिलात? त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, तुझ्यात काहीतरी खास आहे. तू खूप प्रामाणिक आहेस आणि तुझ्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक आहे. त्या रात्री आम्ही पुन्हा एकत्र वेळ घालवला. काही वेळाने आम्ही थकून शांत पडलो. त्या म्हणाल्या, तुला माहीत आहे, इतकी वर्ष मी फक्त कुटुंबासाठी जगले, पण आता तुझ्यासोबत हा वेळ माझ्यासाठी जगायला शिकवतोय. मी काहीच बोललो नाही, फक्त त्यांना जवळ घेतलं आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. सुनीता मामी अजून झोपल्या होत्या. त्यांचा तो शांत चेहरा पाहून खूप बरं वाटलं. मी हळूच उठलो आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात गेलो.
चहा बनवताना मला आठवलं की मामीच्या फोनवरून आलेला तो अनोखा कॉल. मनातल्या मनात चहा घेऊन मी हसलो. ही बाई खरंच खट्याळ आहे. मी त्यांना उठवलं. त्या डोळे चोळत उठल्या आणि म्हणाल्या, अरे तू चहा बनवलास, तुझी बायको खूपच लकी असेल. मी हसत म्हणालो, बायको तर अजून ठरली नाही, पण तुम्ही असा माझा लाड करत राहिलात तर मला बायकोची गरज पडणार नाही. त्या हसल्या आणि माझ्या डोक्यावर टपली मारली. त्या दिवशी आम्ही बाहेर फिरायला जायचं ठरवलं. तिथे जवळच एक गार्डन होतं. आम्ही तिथे गेलो आणि तिथल्या शांत वातावरणात खूप गप्पा मारल्या. सुनीता मामींनी मला त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, मी कॉलेजमध्ये असताना मला शिक्षिका व्हायचं होतं, पण लग्नानंतर सगळं बदललं. मी त्यांना म्हणालो, मामी अजून वेळ गेली नाही, तुम्ही अजूनही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. त्या माझ्याकडे पाहत हसल्या आणि म्हणाल्या, तुझ्यासारखा आधार असेल तर नक्कीच करेन. गार्डनमधून परत आल्यावर माझं मन खूपच हलकं वाटत होतं. सुनीता मामीच्या सोबत घालवलेल्या क्षणांनी मला एक वेगळं जग दाखवलं होतं. पण कुठेतरी मनात एक छोटीशी खटकणारी गोष्ट होती. ती म्हणजे तो अनोळखी कॉल. मामींनी मजेसाठी केला असं सांगितलं खरं, पण मला का कोण जाणे त्या कॉलमागे काहीतरी गडबड आहे असं वाटत होतं. मी स्वतःला सांगितलं, अरे जास्त विचार करू नकोस, मामीच्या बोलण्यावर विश्वास ठेव. पण तरीही मनातली खंत थांबत नव्हती. संध्याकाळी आम्ही परत खोलीवर आलो. सुनीता मामी स्वयंपाकघरात जेवण बनवायला लागल्या आणि मी माझ्या खोलीत अभ्यासाचा बहाणा करत बसलो. पण माझं लक्ष लागत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त मामींचा चेहरा आणि त्या रात्रीच्या आठवणी येत होत्या. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा तोच अनोळखी नंबर दिसला. मी क्षणार्धात थबकलो. मामींनी तर सांगितलं होतं की त्यांनी मजेसाठी कॉल केला होता. मग आता कॉल कोणाचा? मी फोन उचलला, पण समोरून पुन्हा काहीच आवाज आला नाही. फक्त एक विचित्र शांतता आणि मध्येच कसला तरी फुसफुसण्याचा आवाज. मी म्हणालो, हॅलो, कोण आहे? पण कॉल कट झाला. माझ्या मनात संशयाचे काहूर उठलं. मी लगेच मामींच्या खोलीत गेलो. त्या पोळ्या लाटत होत्या. मी म्हणालो, मामी, या नंबरवरून पुन्हा कॉल आला आणि फोन त्यांच्या समोर धरला. त्यांनी एक कटाक्ष फोनकडे टाकला आणि हसत म्हणाल्या, अरे कोणीतरी चुकीचा नंबर लावला असेल, तू काय इतका टेन्शन घेतोस? पण त्यांच्या हसण्यात मला काहीतरी वेगळं जाणवलं. त्यांचे डोळे एका क्षणासाठी खाली गेले, जणू काहीतरी लपवत होत्या. मी काही बोललो नाही, पण मनात विचारांचं गोंधळ सुरू झालं. त्या रात्री आम्ही एकत्र जेवलो. जेवताना मामी जरा जास्तच बोलत होत्या, जणू मला कॉलची गोष्ट विसरायला लावण्याचा प्रयत्न करत होत्या. अरे तुला माहीत आहे का, मी कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मैत्रिणीला असेच अनोळखी कॉल यायचे. शेवटी कळलं की तिचा एक चाहता होता जो तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करायचा. त्या हसत हसत म्हणाल्या. मी हसलो, पण मनात म्हणालो, मामी तुम्ही काहीतरी लपवताय. जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत परतलो. रात्री साधारण 12:30 वाजेच्या सुमारास मला पुन्हा कॉल आला. यावेळी मी उचलला आणि थेट म्हणालो, कोण आहे, बोल ना. समोरून पुन्हा तीच शांतता, पण यावेळी कसला तरी मंद आवाज ऐकू आला, जणू कोणीतरी उसासे घेत होतं. माझ्या अंगावर काटा आला. मी फोन कट केला आणि लगेच मामीच्या खोलीकडे गेलो. पण त्यांचं दार बंद होतं आणि आतून काहीच आवाज येत नव्हता. मी हळूच दार ठोठावलं, पण काही प्रतिसाद नाही. मला काहीतरी गडबड आहे असं वाटलं. दुसऱ्या दिवशी मी सकाळी मामींना भेटलो. त्या नेहमीसारख्या हसत होत्या, पण मला त्यांच्या हसण्यात बनावटपणा जाणवला. मामी, काल रात्री तुम्ही झोपल्या होत्या का? मी विचारलं. त्या म्हणाल्या, हो, रात्री लवकर झोपले. का, काय झालं? मी त्या कॉलची गोष्ट सांगितली, पण त्यांनी पुन्हा टाळाटाळ केली. अरे तू खूपच जास्त विचार करतोस, कदाचित कोणीतरी प्रँक करत असेल असं त्या म्हणाल्या. पण मला खात्री होती की काहीतरी गडबड आहे. त्या दिवशी दुपारी मी मेसवर जेवायला गेलो तेव्हा मला माझ्या एका मित्राने सांगितलं की त्याने काल रात्री माझ्या खोलीजवळ एक विचित्र माणूस पाहिला. तो कोणीतरी मध्यमवयीन माणूस होता, ज्याने काळ्या रंगाचा जॅकेट घातलं होतं. तो माझ्या खोलीकडे पाहत होता आणि मग अंधारात गायब झाला. माझं मन पुन्हा अस्वस्थ झालं. हा कोण असावा आणि तो माझ्या खोलीकडे का पाहत होता?
संध्याकाळी मामीने याबद्दल विचारलं. मामी पुन्हा तुम्ही काल रात्री कोणाला पाहिलंत का? माझ्या मित्राने सांगितलं की कोणीतरी माझ्या खोलीजवळ फिरत होतं. मामीच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी तणाव दिसला, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. अरे इथे रात्री बरेच लोक फिरत असतात, तू का टेन्शन घेतोस? पण मला आता त्यांचं बोलणं पटत नव्हतं. मी ठरवलं की या रात्री मी स्वतः बघणार काय चालतंय ते. त्या रात्री मी माझ्या खोलीची लाईट बंद केली आणि खिडकीतून बाहेर पाहायला लागलो. रात्रीचा साधारण 1 वाजला असेल तेव्हा मला माझ्या खोलीजवळ एक सावली दिसली. ती सावली हळूहळू माझ्या दाराकडे सरकत होती. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी हळूच दार उघडलं आणि बाहेर पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. परंतु एक विचित्र गंध हवेत तरंगत होता, जणू कोणीतरी सिगारेट ओढली होती. मी मामीच्या खोलीकडे पाहिलं. तिथेही सगळं शांत होतं, पण मला खात्री होती की काहीतरी गडबड. दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मित्राला, अमितला, जो नाशिकमधल्या एका छोट्या डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये काम करायचा, याबद्दल सांगितलं. त्याने मला सांगितलं, मी त्या नंबरचे लोकेशन ट्रेस करायचा प्रयत्न करतो, तू सावध राहा. जर कोणी तुझ्या खोलीजवळ फिरत असेल तर कदाचित तुझा पाठलाग होतोय. माझ्या मनात भीती दाटली, पण मी ठरवलं की त्याच्या शेवटपर्यंत जाऊन पाहणार. त्या रात्री मला पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून कॉल आला. यावेळी मी न घाबरता थेट म्हणालो, कोण आहेस रे? बोल, नाही तर पोलिसांना सांगतो. समोरून एक कर्कश आवाज आला, जास्त हुशारी करू नकोस, तुझ्या भल्यासाठी सांगतो, सुनीतापासून लांब राहा. कॉल कट झाला. माझ्या हातातला फोन थरथरत होता. हा कोण होता आणि त्याला सुनीता मामीबद्दल कसं माहीत होतं? मी लगेच मामीच्या खोलीकडे धावलो. दार ठोठावलं, पण आतून काहीच प्रतिसाद नाही. मी हळूच दार ढकललं तर ते उघडं होतं. आज सगळा अंधार होता. मी आत गेलो आणि माझ्या फोनची टॉर्च लावला. खोलीत तो सिगारेटचा गंध होता. तेवढ्यात मला बेडवर एक कागद दिसला. त्यावर लाल शाईने लिहिलं होतं, तिला सोड नाहीतर तुझा शेवट होईल. माझ्या हृदयाचे ठोके इतक्या जोरात वाजत होते की मला वाटलं ते छातीतून बाहेर पडतील. ते शब्द माझ्या डोक्यात घुमत होते, तिला सोड नाहीतर तुझा शेवट होईल. मी आजूबाजूला पाहिलं. खोलीत सगळं शांत होतं, पण ती शांतता भयानक वाटत होती. मी फोनचा टॉर्च फिरवला. बेडवर सुनीता मामीच्या साड्या पसरल्या होत्या. त्यांचा परफ्यूमचा सुगंध येत होता, पण त्या कुठेच नव्हत्या. मामी, मी हळूच हाक मारली, पण मला फक्त माझ्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू आला. माझ्या मनात विचारांचं वादळ उठले. सुनीता मामी कुठे गेल्या असतील? आणि ही धमकी, हे सगळं काय आहे? तिला सोड म्हणजे काय? मी आणि सुनीता मामी यांच्यातलं नातं तर फक्त आमच्या दोघातच होतं. मग हे दुसऱ्या कोणाला कसं कळलं? मी माझा फोन काढला आणि तो अनोळखी नंबर पुन्हा डायल केला, पण यावेळी फोन स्विच ऑफ येत होता. माझी अस्वस्थता वाढत चालली होती. तेवढ्यात मला खोलीच्या कोपऱ्यात काहीतरी चमकताना दिसलं. मी तिकडे गेलो. तिथे एक छोटंसं चांदीचं लॉकेट पडलं होतं. मी ते उचललं आणि उघडून पाहिलं. त्या फोटोत सुनीता मामी आणि एक अनोळखी माणूस होता. तो मध्यमवयीन दिसत होता. त्याने काळं जॅकेट घातलं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. मित्रांनी सांगितलेला तो माणूस हाच होत का? हा कोण आहे आणि सुनीता मामीशी याचं नातं काय? मी ते लॉकेट खिशातून टाकलं आणि खोलीतून बाहेर पडलो आणि माझ्या खोलीत येऊन दार लावून घेतलं. सकाळी मी लवकर उठलो. मी सुनीता मामीच्या खोलीत गेलो. दार उघडं होतं आणि त्या स्वयंपाकघरात होत्या. मला पाहत त्या हसत म्हणाल्या, अरे कुठं गेला होतास? सकाळपासून दिसलाच नाही. त्यांचं ते हसू नेहमीसारखं होतं, पण त्यात बनावटपणा जाणवला. मामी, काल रात्री तुम्ही कुठे होतात? मी थेट प्रश्न विचारला. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसला, पण त्यांनी स्वतःला सावरलं. अरे मी झोपले होते. का, काय झालं? मी खिशातून तो कागद काढला आणि दाखवला. हे काय आहे मामी? त्यांनी तो कागद पाहिला आणि त्यांचा चेहरा पांढरा पडला. हे कुठं सापडलं? त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. मामी, मला खरं सांगा, हे सगळं काय चाललंय? तो अनोळखी कॉल, हा कागद आणि हे लॉकेट. मी लॉकेट त्यांच्यासमोर ठेवलं. त्यांनी लॉकेटकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. तू हे कुठं पाहिलंस? त्या हळूच म्हणाल्या. मामी, मला सगळं सांग. कोण आहे हा माणूस आणि मला धमकी का देतोय? मी विचारलं.
सुनीता मामींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बेडवर बसल्या. ठीक आहे, मी तुला सगळं सांगते. हा माणूस, याच नाव आहे विक्रम. तो माझ्या कॉलेजमधला मित्र होता. त्याचं माझ्यावर प्रेम होतं, पण मी त्याला कधी भाव दिला नाही, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी होती. माझं लग्न ठरलं आणि मी विक्रमशी सगळे संबंध तोडले, पण तो लग्नानंतरही मला विसरला नाही. तो मला भेटायचा प्रयत्न करायचा. शेवटी जेव्हा माझे पती गावाला गेले तेव्हा विक्रम पुन्हा माझ्या आयुष्यात आला. त्याने मला धमक्या द्यायला सुरुवात केली की जर मी त्याच्याशी बोलले नाही तर तो माझ्या कुटुंबाला इजा करेल. मी विचारलं, मग तो अनोळखी कॉल विक्रमचा होता का? सुनीता मामीने होकार दिला. हो, मी तुला सांगितलं की मी मजेसाठी कॉल केला, कारण मला तुला या सगळ्यात ओढायचं नव्हतं. पण आता दिसतंय की तो तुझ्यापर्यंत पोचलाय. त्या रडायला लागल्या. मी म्हणालो, पण मामी, तुम्ही मला आधी सांगितलं नाही. त्या म्हणाल्या, तो खूप धोकादायक आहे. त्याच्याकडे पैसे आणि ओळख आहे. त्या रात्री मी अमितला, डिटेक्टिव्ह मित्राला फोन केला आणि लॉकेटचा फोटो दाखवला. अमितने सांगितलं की तो नंबर पुण्याच्या एका हॉटेलमधून रजिस्टर झाला होता आणि तो विक्रमवर लक्ष ठेवून आहे. मी ठरवलं की मी सुनीता मामींना एकटं सोडणार नाही. त्या रात्री मी त्यांच्या खोलीत थांबलो. पहाटे साधारण 4 वाजता मला खिडकीतून हालचाल दिसली. बाहेर अंधारात काळा जॅकेट घातलेला तोच माणूस विक्रम उभा होता. त्याच्या हातात एक धारदार वस्तू होती. मी सुनीता मामीला उठवलं आणि आताच थांबायला सांगितलं. मी अमितला तातडीने येण्याचा मेसेज केला आणि हिम्मत करून दार उघडलं. समोर विक्रम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. तू कोण रे मुला? सुनीताशी खूप जवळीक करतोयस? तो गरजला. सुनीता माझी आहे, तू माझ्यामध्ये येतेस. तुझा शेवट करावा लागेल, असे म्हणत त्याने धारदार वस्तू पुढे केली. तेवढ्यात मागून सुनीता मामी ओरडल्या, विक्रम थांब, तुला जे हवं ते घे, पण याला सोड. त्या क्षणी आम्ही त्याच्या 2 पोलीस सहकार्यासह तिथे पोहोचला. विक्रम, ते हत्यार खाली ठेव, आम्ही ओरडला. त्याच्या हातात पिस्तूल होती. विक्रमने क्षणभर थांबून पाहिले आणि हातातील हत्यार खाली टाकलं. अमितने त्याला पकडलं आणि हतकडी ठोकली. तुझा गेम संपलाय विक्रम, अमित म्हणाला. पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं आणि सुनीता मामींनी सगळं सत्य सांगितलं. अमितच्या मदतीने पोलिसांनी विक्रमच्या खोलीतून आणखी काही धमक्यांची पत्र आणि पुरावे सापडले. सुनीता मामी मला म्हणाल्या, तुझ्यामुळे मला या सगळ्यातून सुटका मिळाली. तू खूप धैर्य दाखवलंस. मी हसलो आणि म्हणालो, मामी, तुम्ही माझ्यासाठी खास आहात. काही दिवसानंतर मामा आणि मुलं गावाहून परत आले. सुनीता मामींनी त्यांना सगळं सत्य सांगितलं आणि मामांनी त्यांना समजून घेतलं. माझं DEDचं शिक्षण पूर्ण झालं आणि मी माझ्या गावी परतलो. पण सुनीता मामींची माझं नातं कायम राहिलं. आम्ही फोनवर बोलायचो. विक्रम तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आज मी माझ्या गावात एका शाळेत शिक्षक म्हणून काम करतो आणि सुनीता मामीसुद्धा आता यशस्वी शिक्षिका बनल्या आहेत. कधी कधी मी फोन करतो आणि आम्ही त्या रात्रीच्या आठवणीवर हसतो. जन्नत तर आता मिळाली, मन कसं भरेल. माझं हे ते वाक्य त्या अजूनही मला चिडवण्यासाठी वापरतात. काही दिवसानंतर पुण्यामधील अभ्यासाची धावपळीतून आणि त्या प्रसंगातून थोडा ब्रेक मिळावा म्हणून आम्ही दोघांनी विकेंडला एका शांत ठिकाणी जायचं ठरवलं. पुण्याजवळच असलेल्या एका निसर्गरम्य आणि गर्दीपासून दूर असलेल्या टेकडीवर आम्ही निघालो. पावसाळ्याचे दिवस नुकतेच सुरू झाले होते. चहूबाजूला हिरवळ पसरली होती आणि हवेत मातीचा सुगंध आणि सुखद गारवा होता. तिथे पोहोचल्यावर आम्ही एका छोट्या धबधब्या शेजारी बसलो. दूर पसरलेले हिरवीगार राने आणि धुक्याची चादर पाहून मनावरचा सगळा ताण पार निघून गेला होता. सुनीता मामींनी त्या दिवशी फिक्कट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. वाऱ्याच्या मंद झुळकेने त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या लटा त्या वारंवार मागे करत होत्या. त्यांच्या त्या नैसर्गिक सौंदर्याने आणि प्रसन्न चेहऱ्याने मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिलो. काय बघतोस असा? त्यांनी हळूच माझ्याकडे पाहत खोडकरपणे विचारलं. काही नाही, फक्त हेच विचार करतो की नियतीने आपल्याला किती वेगळ्या आणि सुंदर वळणावर आणून सोडलंय. आज तुम्हाला असं हसताना पाहून माझं मन खूप तृप्त होतंय. मी त्यांना
नाजूक हात हळूच आपल्या हातात घेत म्हणालो. त्यांनी माझ्या हातावर हाताची पकड घट्ट केली. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच कृतज्ञता आणि आपुलकी दिसत होती. माझ्या आयुष्यात आलेल्या त्या वादळातून तू एक मला सावरलंस. तुझ्या या समजूतदारपणामुळे आणि प्रेमामुळेच मला पुन्हा एकदा स्वतःसाठी जगण्याची इच्छा झाली. त्या अगदी हळूवार आवाजात म्हणाल्या. आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ बसलो होतो. वारा अधिकच गार वाहू लागले होते आणि अचानक मंद पाऊस सुरू झाला. पावसाच्या थेंबांनी वातावरण आणखीनच रोमॅन्टिक बनवलं होतं. सुनीता मामी थंडीने थोड्या शिदल्या. मी काही क्षणाचाही विलंब न करता माझा जॅकेट काढून त्यांच्या खांद्यावर टाकलं आणि त्यांना जवळ घेतलं. त्यांनीही कसला विरोध न बाळगता आपले डोकं माझ्या छातीवर टेकवलं. पावसाच्या सरी, धबधब्यांचा खळखळाट आणि आम्हा दोघांचा शांत सहवास, तो क्षण जणू तिथेच थांबला होता. तुला आठवतंय का, त्या रात्री तू मला काय म्हणला होतास? त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत हसून विचारलं. कोणतं वाक्य? मी थोडं न समजल्यासारखं केलं. तेच, जन्नत तर आता मिळाली, मन कसं भरेल? त्यांनी माझ्या गालावर हाताने स्पर्श करत विचारलं. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात आता भीती किंवा चिंता नव्हती, तर फक्त प्रेम आणि विश्वास होता. मी हळूच त्यांना जवळ गेलो आणि त्यांच्या कपाळावर एक प्रेमाची घट्ट पापी दिली. त्या क्षणभर डोळे मिटून तो स्पर्श अनुभवत राहिल्या. हो मामी, आज या निसर्गाच्या खुशीत, तुमच्या या सहवासात मला पुन्हा एकदा तीच जन्नत मिळाल्याचा भास होतोय. मी हळूच त्यांच्या कानात फुटफुटलो. त्यांनी मजेशीरपणे माझ्या डोक्यावर छोटीशी टपली मारली आणि खळखळून हसल्या. तू खरंच खूप छान बोलतोस. तुझ्या या शांत आणि प्रामाणिक स्वभावानेच तर माझं मन जिंकलंय. पाऊस थांबला होता आणि पश्चिमेला सूर्यास्ताची नारंगी छटा पसरली होती. आम्ही दोघे एकमेकांचा हात धरून त्या सुंदर संध्याकाळचे साक्षीदार झालो होतो. भूतकाळाच्या सगळ्या वाईट आठवणी आता मागे पडल्या होत्या आणि आता आमच्यासमोर फक्त एकमेकाबद्दल आदर, प्रेम आणि सुंदर भविष्याची आशा होती. परतीच्या वाटेवर असताना सुनीता मामींनी गाडीत माझं मनपसंत गाणं लावलं. आम्ही दोघेही शांतपणे ते गाणं ऐकत होतो, पण एकमेकाच्या हातात असलेला हात बरंच काही सांगून जात होता. हे नातं नावाला काय स्वरूप देईन हे ठाऊक नव्हतं, पण आयुष्याच्या या टप्प्यावर एकमेकांना दिलेली साथ आणि रोमॅन्टिक क्षण आमच्या दोघांच्याही मनात कायम कोरले गेले होते. त्या घडामोडींना काही महिने लोटले. पुण्यामधील त्या वादळी दिवसांची सावली आता हळूहळू ओसरली होती. डी.एडचे शिक्षण पूर्ण करून मी माझ्या गावी परतलो होतो आणि तिथल्या एका शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालो होतो. दुसरीकडे सुनीता मामीही आपल्या आयुष्यात नवीन दिशा दिली होती. त्यांनीही शिक्षकाचा कोर्स पूर्ण केला आणि पुण्यामधील एका नामांकित शाळेत रुजू झाल्या. विक्रमच्या प्रकरणानंतर त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची शांतता आली होती. प्रकाश मामांना सर्व सत्य कळल्यानंतर त्यांनी सुनीता मामींना जो पाठिंबा दिला त्याने त्यांच्यातील नाते आणखीन मजबूत झाले होते. पण या सगळ्या प्रवासात माझं आणि सुनीता मामींचं नातं एका अशा वळणावर येऊन पोचलं होतं जिथे शब्दांपेक्षा मौनाला आणि शारीरिक आकर्षणापेक्षा आत्मीय ओढेला जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं. एकदा दिवाळीच्या सुट्टीमध्ये मला पुण्याला काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. मी पुण्याला पोहोचणार हे कळता सुनीता मामीचा फोन आला. अरे, पुण्यात येतोयस आणि मला न भेटता जाणार का? घरी ये, सोबत जेवूया. त्यांचा तो नेहमीचा आपुलकीचा आणि गोड आवाज फोनवर ऐकू आला. मी त्यांच्या घरी पोहोचलो. घर तसंच होतं, पण वातावरणात एक वेगळाच मोकळेपणा आणि समाधान होतं. प्रकाश मामा आणि मुलं काही कामानिमित्त बाहेर गेले होते. सुनीता मामींनी दार उघडलं. त्यांनी नेसलेली साधी पण अत्यंत शोभून दिसणारी साडी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेच परिचित मनमोहक करणारं हसू पाहून माझ्या मनातील जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. ये बस, खूप दिवसांनी पाहिलं तुला, त्या हसत म्हणाल्या. आम्ही दोघेही दिवाणखान्यात बसलो. सुरुवातीला काही वेळ औपचारिक गप्पा झाल्या. माझी शाळा, त्यांचे अनुभव, मुलांचे शिक्षण याबद्दल. पण हळूहळू गप्पांचा ओघ त्या जुन्या दिवसाकडे वळला. तुला आठवतंय का ते दिवस? सुनीता मामींनी चहाचा कप माझ्यासमोर ठेवत विचारलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावुकता होती. ते दिवस मी कधी विसरू शकत नाही मामी, मी चहाचा घोट घेत म्हणालो. त्या प्रसंगांनी
मला जगण्याचे वेगळं तत्त्वज्ञान शिकवलं. सुनीता मामी माझ्या शेजारी येऊन बसल्या. यावेळी त्यांच्या आणि माझ्यामध्ये तो जुना संकोच नव्हता, पण एक आदरयुक्त अंतर आणि कमालीची जवळीक एकत्र जाणवत होती. माहीत आहे, त्या हळूच म्हणाल्या, त्या काळात जेव्हा माझं आयुष्य एका अंधाऱ्या वळणावर होतं, तेव्हा तू माझ्या आयुष्यात आलास. तुझ्यासोबत घालवलेला ते क्षण, ती प्रेमाची अनुभूती माझ्यासाठी फक्त शारीरिक सुख नव्हतं, ती माझ्या तुटलेल्या मनाला मिळालेली एक संजीवनी होती. त्यांच्या या शब्दांनी माझं हृदय भरून आलं. मी त्यांचा हात माझ्या हातात घेतला. त्यांचा हात मऊ आणि हलकासा थरथरत होता. मामी, माझ्यासाठीही तो अनुभव फक्त एक क्षणिक आकर्षण नव्हता. तुम्ही मला एक पुरुष म्हणून, एक माणूस म्हणून ओळख दिलीत. तुमच्यासोबत असताना मला जे समाधान मिळायचं ते मी शब्दात सांगू शकत नाही, मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणालो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब घसरला. मी हळूच बोटांनी त्यांचा तो अश्रू पुसला. त्या क्षणी कोणत्याही वासनेशिवाय फक्त एक शुद्ध भावनेपोटी आम्ही एकमेकाच्या जवळ आलो. त्यांनी आपलं डोकं माझ्या छातीवर ठेवलं आणि मी त्यांना घट्ट जवळ घेतलं. काही वेळ आम्ही दोघेही तसेच शांत बसून होतो. खोलीत फक्त घड्याळाची टिकटिक आवाज आणि आम्हा दोघांच्या श्वासांची गती ऐकू येत होती. बाहेरील जगात काय चाललंय याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नव्हतं. पावसाची एक हलकी सर बाहेर कोसळू लागली. खिडकीतून येणारा गार वारा आणि मातीचा सुगंध वातावरणात अधिकच संवेदनशील बनवत होता. सुनीता मामींनी हळूच मान वर केली आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यातील ती चमक, तो खट्याळपणा अजूनही तसाच होता. अजूनही मन भरलं नाही का? त्यांनी तोच जुना प्रश्न विचारला. मी हसलो आणि त्यांच्या कपाळावर एक, मग 2 गालावर अत्यंत प्रेमाने पापी दिली. ज्या जन्नतची अनुभूती तुम्ही मला दिलीत त्याचं मन कधी भरू शकत नाही. पण आता मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या आहात आणि आनंदी आहात. त्यांनी माझ्या ओठावर आपलं बोट ठेवलं. आजच्या दिवसापुरता आपण सगळं भूतकाळ आणि भविष्यकाळ विसरून जाऊया. फक्त आजचा हा क्षण आपला आहे, त्या हळुवार आवाजात म्हणाल्या. त्या दुपारी आम्ही जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकाच्या सहवासाचा आनंद घेतला. शारीरिक ओढीपेक्षा एकमेकांच्या भावना समजून घेणं, एकमेकांना सांभाळून घेणं, यातच आम्हा दोघांनाही खरं सुख मिळालं होतं. आम्ही एकत्र जेवलो, खूप गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या हातात हात घालून तो शांत वेळ घालवला. संध्याकाळ झाली आणि माझी निघण्याची वेळ झाली. सुनीता मामी मला दारापर्यंत सोडायला आल्या. निरोप घेताना त्यांनी मला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. स्वतःची काळजी घे आणि आठवण ठेव, आयुष्यात कितीही काही अडचण आली किंवा एकटं वाटलं तर तुझी सुनीता मामी नेहमी तुझ्या सोबत आहे. त्या भावूक होऊन म्हणाल्या. तुम्हीही स्वतःची काळजी घ्या मामी. तुमचं हे हसू असंच कायम राहो, मी म्हणालो आणि त्यांच्या चेहऱ्याकडे एक शेवटचा आदरयुक्त कटाक्ष टाकून बाहेर पडलो. गावी परतताना बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना माझं मन अत्यंत हलकं आणि तृप्त वाटत होतं. पुण्याच्या त्या भाड्याच्या खोलीत सुरू झालेली आमची गोष्ट ही केवळ एक प्रसंगापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी आम्हा दोघांनाही आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला होता. काही नाती ही समाजाच्या कोणत्याही चौकटीत बसत नाहीत ना, त्यांचं कोणतं विशिष्ट नाव असतं, पण तरीही ती नाती आयुष्याचा अर्थ देऊन जातात. माझं आणि सुनीता मामीचं हे नातंही असंच होतं, ज्यात प्रेम होतं, आदर होता, एकमेकांना दिलेला आधार होता आणि मनात कायम जपून ठेवाव्यात अशा सुंदर आठवणी होत्या. पुण्यात त्या सुंदर भेटीनंतर आणि भूतकाळातील वादळावर मात केल्यानंतर आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक स्थिर आणि परिपक्व वळण मिळालं होतं. मी माझ्या गावातील शाळेत शिक्षकाची जबाबदारी अत्यंत सुटसुटीने सांभाळत होतो, तर दुसरीकडे सुनीता मामी पुण्यामध्ये एका नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून पूर्ण आत्मविश्वासाने आणि निष्ठेने रुजू झाल्या होत्या. आता आमचं नातं केवळ भूतकाळातील आठवणीवर, भावनिक ओढीवर टिकून नव्हतं, तर ते परस्पराचा अलोट आदर, विश्वास आणि प्रेमाची एक अतूट वीण बनलं होतं. आम्ही दोघेही आपापल्या कर्तव्यात मग्न होतो, तरीही दिवसापासून आठवड्यातून एकदा होणारा आमचा फोनचा संवाद एक नवा आधार असायचा. काही महिन्यांनंतर शिक्षण विभागामार्फत राज्यस्तरीय शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
योगायोगाने ही 3 दिवसाची कार्यशाळा कोरेगावच्या निसर्गरम्य आणि गारव्यात आयोजित केली होती. जेव्हा मला पुणे विभागातून सुनीता मामींचेही नाव त्या यादीत असल्याचे कळले तेव्हा माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. आम्ही दोघांनी ठरवले की या कार्यशाळेच्या निमित्ताने मिळालेला हा वेळ आपण एकत्र घालवायचा. कोरेगावला पोहोचल्यावर तिथली हिरवीगार झाडी, दाट धुके आणि हवेतील मंद गारवा यांनी आमचे स्वागत केले. कार्यशाळेचे सत्र दिवसभर चालत असत, पण संध्याकाळचा वेळ पूर्णपणे आमचा असायचा. पहिल्या दिवशीचे सत्र संपल्यानंतर आम्ही कोरेगावच्या एका शांत पॉइंटवर संध्याकाळच्या वेळी फिरायला गेलो. सुनीता मामींनी त्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसली होती, ज्यावर धुक्याची बारीक थेंब मोत्यासारखे दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते अभिजात तेज आणि शिक्षिका झाल्यानंतर आलेला एक वेगळाच आत्मविश्वास पाहून मला प्रचंड अभिमान वाटत होता. एक शांत बाकड्यावर बसून आम्ही समोर पसरलेली खोल दरी आणि धुक्याची चादर पाहत होतो. चहाच्या टपरीवरून घेतलेला गरम वापरलेला चहा आणि एकमेकाचा सहवास, तो क्षण अत्यंत जिव्हाळा निर्माण करणारा होता. मामी, आज तुम्हाला या रूपात पाहून मला खरोखरच आनंद होतोय, मी चहाचा घोट घेत म्हणालो. एक काळी संकटांनी वेढलेली स्त्री आज शेकडो विद्यार्थ्यांना घडवणारी एक यशस्वी शिक्षिका बनली आहे. सुनीता मामींनी माझ्याकडे पाहिले आणि त्यांचा हात हळूच माझ्या हातावर ठेवला. त्यांच्या स्पर्शात नेहमीसारखाच एक उबदारपणा होता. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं, त्या अत्यंत भावुक नजरेने म्हणाल्या. जेव्हा मी पूर्णपणे तुटले होते तेव्हा तू मला सांभाळलंच नाहीस, तर माझ्या सत्वाची जाणीव करून दिलीस. तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर कदाचित मी या वळणावर नसले असते. मी फक्त एक माध्यम होतो. मामी ही तुमची स्वतःची जिद्द होती. मी त्यांच्या हातावर दुसरी मूठ घट्ट करत म्हणालो. वातावरणात गारवा वाढत होता. वाऱ्याच्या झुळकेने सुनीता मामींना थोडी थंडी वाजायला लागली. मी कसलाही विचार न करता माझं शाल सदरा त्यांच्या पाठीवरून पांघरला आणि त्यांना हळूच जवळ घेतलं. त्यांनीही आपले डोके माझ्या खांद्यावर टेकवले. तो स्पर्श कुठल्याही वासनेचा नव्हता, तर 2 आत्म्याचा अथांग प्रेमाचा आणि एकमेकांनी दिलेल्या भक्कम साथीचा होता. त्या रात्री आम्ही हॉटेलच्या गॅलरीत बसून खूप वेळ गप्पा मारल्या. आकाशात चांदण्या लखलखत होत्या आणि कोरेगावची ती शांत रात्र आमच्या प्रेमाची साक्षीदार बनत होती. तुला आठवतंय का पुण्याची ती रात्र? सुनीता मामींनी हळूच विचारलं. त्यांच्या डोळ्यात तो जुना खोडकरपणा चमकला. हो, ती लाईट गेल्याची रात्र आणि तुमचा तो अचानक माझ्यावर पडण्याचा प्रसंग, मी हसत म्हणालो. आणि तो तुझा उत्तर, जन्नत तर आता मिळाली, मन कसं भरेल. त्या खळखळून हसल्या. आज मला सांग, अजूनही तुझं मन भरलं नाही का? मी त्यांच्या अगदी जवळ गेलो. त्यांच्या चेहऱ्यावर माझ्या दोन्ही हातांनी धरले आणि त्यांच्या डोळ्यात पाहत अत्यंत हळुवारपणे म्हणालो. मामी, शारीरिक सुख किंवा क्षणिक आनंद याच्या खूप पलीकडे जाऊन आता माझं तुमच्यावर प्रेम आहे. हे मन कधीच भरणार नाही, कारण तुम्ही माझ्या अस्तित्वाचा एक भाग बनला आहात. माझे हे शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्या रात्री आम्ही दोघांनीही एकमेकांच्या सहवासात एक अनमोल शांतता आणि तृप्त अनुभवली. भूतकाळातील भीती आता पूर्णपणे नष्ट झाली होती आणि वर्तमानातील हा सुंदर क्षण आम्ही मनापासून जगत होतो. 3 दिवसाची कार्यशाळा कशी संपली हे आम्हा दोघांनाही कळले नाही. निरोपाची वेळ आली तेव्हा आम्ही दोघेही थोडे भावूक झालो होतो, पण आता आमच्या मनात कसलीही खंत किंवा असुरक्षितता नव्हती. आम्हाला ठाऊक होतं की समाजाने या नात्याला काहीही नाव दिलं तरी आमच्या मनातील आदर आणि प्रेमाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आम्ही दोघेही आपापल्या जगात परतलो, शिक्षक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी. पण कोरेगावच्या त्या धुक्यात आणि पुण्याच्या त्या जुन्या खोलीत निर्माण झालेले हे नाते आजही तितकेच ताजे आणि जिवंत आहे. आजही जेव्हा कधी आयुष्याचा थकवा जाणवतो तेव्हा सुनीता मामीचा एक फोन आणि त्यांचा गोड आवाज मला नव्या उत्साहाने भरून टाकतो. कोरेगावच्या त्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणातून परतल्यानंतर आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक अभूतपूर्व समृद्धी आणि परिपक्वता आली होती.
पुण्याच्या एका लहानशा भाड्याच्या खोलीत अनावधाने सुरू झालेली ही कहाणी आता केवळ दोन व्यक्तींमधील शारीरिक आकर्षणाची राहिली नव्हती, तर दोन आत्म्याचा आदर आणि विश्वासाचा अतूट बंधात रूपांतरित झाली होती. गावी परतल्यानंतर मी माझ्या शिक्षिका पेशात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. सुनीता मामींनी दिलेल्या प्रेरणेने आणि आत्मविश्वासाने मी शाळेतील मुलांसाठी नवनवी शैक्षणिक उपक्रम सुरू केले. दुसरीकडे सुनीता मामींनीही पुण्यामधील आपल्या शाळेत एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ज्या स्त्रीला एकेकाळी आयुष्याने निराश केलं होतं, ती आज शेकडो मुलांचं भविष्य घडवत होती. वर्ष निघून गेली हे कळलंहीच नाही. आमच्या दोघांनाही दिनचर्यात आपापली कर्तव्ये अग्रस्थानी होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात एकमेकाबद्दलचा आदर आणि आपुलकी तशीच ताजी होती. आम्ही दररोज तासनतास फोनवर बोलत नव्हतो, ना रोज भेटत होतो, पण महिन्यातून एकदा फोन आणि त्यातील काही मिनिटाचा संवादही आम्हा दोघांना दिवसभराचा थकवा घालून नव्या उत्साहाने भरून टाकण्यासाठी पुरेसा असायचा. माझंही पुढे जाऊन कुटुंबाच्या संमतीने लग्न झालं. जेव्हा माझ्या लग्नाची बातमी मी सुनीता मामींना दिली, तेव्हा त्यांच्या आवाजात एक आई आणि चांगल्या मैत्रिणीसारखा आनंद आणि समाधान होतं. मी खूप खुश आहे तुझ्यासाठी, त्या फोनवरून म्हणाल्या होत्या. तू एक चांगला आणि प्रामाणिक माणूस आहेस. तुझ्या जोडीदाराला तू खूप सुखी ठेवशील याची मला खात्री आहे. माझ्या लग्नाला त्या प्रकाश मामा आणि मुलीसोबत आवर्जून आल्या होत्या. मला आणि माझ्या पत्नीला त्यांनी मनापासून आशीर्वाद दिले. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात कुठलाही संकोच किंवा दुःख नव्हतं, तर फक्त आणि फक्त माझ्या भविष्यासाठी शुभेच्छा होत्या. काही वर्षानंतर एका कामानिमित्त मी पुन्हा पुण्याला गेलो होतो. आता ते शहर, ते रस्ते खूप बदलले होते, पण ज्या खोलीत माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं होतं, तिथे जाण्याचा मोह मला आवरला नाही. मी सुनीता मामींना फोन केला. त्या आता स्वतःच्या सुंदर घरात राहत होत्या. मी त्यांच्या घरी गेलो. वयाने त्यांच्या चेहऱ्यावरील थोडे बदल केले होते, पण त्यांच्या डोळ्यातील तीच परिचित चमक आणि तेच गोड खट्याळ हसू अजूनही कायम होते. आम्ही दोघे बाल्कनीत चहा घेत बसलो होतो. संध्याकाळची शांत वेळ होती आणि पुण्याची तीच मंद वाऱ्याची झुळूक होती. काय विचार करतेस? त्यांनी चहाचा कप खाली ठेवत विचारलं. काही नाही मामी, फक्त तेच जुने दिवस आठवत होतो. त्या भाड्याच्या खोलीत लागलेली ती लाईट, तो अनोळखी कॉल, ते विक्रमचं वादळ आणि त्यानंतर कोरेगावचा तो शांत पाऊस. किती काही घडलं ना आपल्या आयुष्यात. मी भूतकाळात रमून जात म्हणालो. सुनीता मामी हसल्या. त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला. आता त्या स्पर्शात फक्त एक जिगरी दोस्तीची, एक मार्गदर्शकीची ऊब होती. ते दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण पण तरीही सर्वात सुंदर दिवस होते. त्या शांतपणे म्हणाल्या, त्या वादळात जर तू मला आधार दिला नसतास, तर कदाचित आज मी इथे असते. आपण दोघांनीही एकमेकांना जगायला शिकवलं. आयुष्याने आपल्याला जे क्षण दिले ते आपण पूर्ण प्रामाणिकपणे जगलो. हो मामी, मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणालो. आपल्या नात्याला समाजाने काय नाव दिले असते किंवा लोक काय म्हणाले असते, याने कधीच काही फरक पडला नाही. माझ्यासाठी तुम्ही नेहमीच एक खास आणि आदरणीय व्यक्ती राहा. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि खोडकरपणे म्हणाल्या, बरं मग आता तरी सांग, जन्नत तर आता मिळाली, मग कसं भरेल? हे वाक्य अजूनही आठवतंय का? आम्ही दोघेही खळखळून हसलो. त्या एका वाक्यात आमचा संपूर्ण भूतकाळाचा गोडवा सामावलेला होता. त्या संध्याकाळी मी त्यांचा निरोप घेतला. निघताना त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला निरोप दिला. गावी परतताना माझ्या मनात कोणताही पश्चाताप, भीती किंवा दुविधा नव्हती. फक्त एक अथांग शांतता आणि समाधान होतं. काही नातं ही लग्नाच्या आणि समाजाच्या चौकटीत बसत नाहीत, पण ती तुमच्या आयुष्याला सुंदर अर्थ देऊन जातात. माझं आणि सुनीता मामींचं नातं असंच होतं. स्वच्छ, प्रामाणिक, परस्परांना सावरणारे आणि आयुष्यभर मनात जपून ठेवावे असे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण त्या सुंदर वेळेच्या आठवणी आणि एकमेकाबद्दलचा अगाध आदर आजही आमच्या मनात तितकाच जिवंत आहे.